श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर आता नवरात्र येणार आहे, म्हणजे चालू झालं आहे नवरात्राचा सण. तर आपण त्यानिमित्त छोटासा हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर त्यामध्ये आपण पाहणार आहोत की दुर्गेची 9 रूपे कोणती आहेत, ती घटस्थापना ही केव्हा केली जाते आणि देवीची ओटी ही कशी भरायची असते, हे आपण थोडक्यात या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. नवरात्र हा आदिशक्तीचा सण मानला जातो. महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील विविध भागांमध्ये नवरात्र हा सण उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. देवीने नवरात्राचे 9 दिवस भीषण युद्ध करून अनेक दैत्यांचा संहार केला. महिषासुराचा वध केला म्हणून महिषासुरमर्दिनी असे नाव तिचे रूढ झाले आहे. या तिच्या शक्ती रूपाचीच पूजा नवरात्रात केली जाते. वाघावर आरूढ झालेली, हातात तलवार, खड्ग आदी शस्त्रे धारण केलेली देवीची मूर्ती नवरात्रात, म्हणजे त्या मूर्तीची नवरात्रात पूजा केली जाते. नवरात्रीच्या प्रतिपदा तिथीला मंत्रपठण आणि वैदिक विधीसह कलशात माता दुर्गाला आवाहन केले जाते. यालाच घटस्थापना असे म्हणतात. तर चला बघूया नऊ दुर्गेची 9 रूपे कोणती आहेत ती. तर पहिला आहे शैलपुत्री, दुसरा आहे ब्रह्मचारिणी, तिसरे चंद्रघंटा, चौथी कुष्मांडा, 5वी स्कंदमाता, 6वी कात्यायनी, 7वी कालरात्री, 8वी महागौरी आणि 9वी ती आहे अशी सिद्धिदात्री. अशी देवीची ही 9 रूपे आहेत. त्यांची नवरात्रामध्ये 9 दिवसांमध्ये पूजा केली जाते. महाराष्ट्रात माहूरची रेणुका माता, तुळजापूरची तुळजाभवानी आणि कोल्हापूरची महालक्ष्मी व वणीची सप्तशृंगी देवी अशी देवींची 3.5 शक्तिपीठे आहेत. नवरात्रोत्सवात 9 दिवस तिथे मोठी यात्रा भरते. देशभरातून भक्त या देवींच्या दर्शनासाठी तिथे येत असतात. नवरात्रात मुहूर्त आणि तारीख, तर नवरात्र चालू होत आहे 3 ऑक्टोंबर रोजी. जो मुहूर्त आहे 3 ऑक्टोंबरचा, म्हणजे त्या दिवशी घटस्थापना होणार आहे, तो दुपारी 12:18 सुरू होणार आहे आणि शुक्रवार 14 ऑक्टोबर म्हणजेच दुसऱ्या दिवशी 2:58 हा मुहूर्त आहे. तर 2:58 या मुहूर्ताची समाप्ती होणार आहे. आणि घटस्थापना ही केव्हा केली जाते ते आपण पाहणार आहोत. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून 9वीपर्यंत नवरोत्सव हा साजरा केला जात असतो. कुलदेवीची स्थापना यावेळी केली जाते. काही जणांकडे देवीची मूर्ती प्रतिष्ठापित करतात, तर काही जणांकडे कलश मांडतात. त्याला घटस्थापना म्हणतात. घटस्थापनेचा विशेष असा मुहूर्त नाही. अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी दिवसभरात किंवा ही पूजा तुम्ही मांडू शकता. एकदा ती पूजा मांडली की 9 दिवस ती हलवत नाही. या नवरात्री देवी पुढे तेल किंवा तुपाचा अखंड दिवा, सहसा तर तेलाचाच अखंड दिवा लावत असतात. देवीची त्रिकाल पूजा केली जाते, म्हणजे दिवसातून 3 वेळा पूजा केली जाते. दुपारच्या पूजेनंतर 9 दिवस फुलांची माळ बांधली जाते. अशी माहिती मी थोडक्यात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. घटस्थापना करण्याची प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते. कोणाकडे उठता बसता सवाष्ण, कुठे अष्टमीला तर कुठे नवमीला ब्राह्मण सवाष्ण जेव घालतात. कोणाकडे कुमारिकेचे भोजन असते. नवमीच्या दिवशी अनेक ठिकाणी होम हवन असते. पूर्णावरणाचा स्वयंपाक असतो. बरेच जण 9 दिवस उपवास करतात. काही घरांमध्ये देवीचा गोंधळही घातला जातो. आता आपण बघणार आहोत की देवीची ओटी भरण्याची योग्य पद्धत काय आहे ती. देवीला अर्पण करावयाची साडी सुती किंवा रेशमी असावी. दोन्ही हातांच्या ओंजळीमध्ये साडी, त्यावर खण व त्यावर नारळ, म्हणजे नारळाची शेंडी देवीच्या दिशेने असेल असा नारळ तो साडीवर किंवा त्या खणावर ठेवायचा आहे. आपल्या हाताची ओंजळ छातीसमोर येईल अशा पद्धतीने देवासमोर उभे राहावे. देवीला भावपूर्ण प्रार्थना करावी. साडी, खण व नारळ देवीच्या चरणावर अर्पण करावे. त्यानंतर तांदळाने तिची ओटी भरावी. तर असा हा छोटासा प्रयत्न होता, छोटासा व्हिडिओ होता की नवरात्रामध्ये 9 दुर्गेचे रूप कोणते